धुळे शहरातील मनोहर टाकीज परिसरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेत काही तरुण जखमी झाले असून दोन्ही गट एकमेकांवर धावून गेल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। मात्र या प्रकरणात घटनास्थळी उपस्थित नसलेल्या काही तरुणांवर राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप गाडेवाली मस्जिद परिसरातील नागरिकांनी केला आहे। या संदर्भात परिसरातील प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे सादर केले। या घटनेच्या वेळी संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात घडणारी होत्या की नव्हत्या याची खातरजमा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि CDR याची सखोल डिजिटल तपासणी करण्यात यावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार 26 मे रोजी रात्री 11:30 वाजता सुमारास आग्रावरील राजकमल टाकीज परिसरात दोन गटांमध्ये अचानक हाणामारी झाली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान गुजर कुटुंबातील काही तरुणांवर जाणीवपूर्वक या प्रकरणात गुन्ह्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेल्या 3 महिन्यांपासून विविध घटनांमध्ये एकाच कुटुंबातील युवकांना लक्ष केले जात असल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे अनेक तरुणांचे शिक्षण, नोकरी आणि भवितव्य धोक्यात येत असून त्यांना मानसिक तसेच सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून डिजिटल पुराव्यांच्या आधारे सत्य समोर आणावे तसेच निरपराध व्यक्तींवरील कारवाई मागे घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अन्यथा अमर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी देण्यात आला आहे। यावेळी ॲडव्होकेट उदय वानखेडे, जयेश गायकवाड, अशोक गुजर, किरण गुडवे, बंटी वानखेडे, किशोर जाधव, राशिद अन्सारी, अमोल जाधव, कार्तिक गुजर, सुनील गवळी, सचिन विभूते, अनिताबाई गुजर, निर्मलाबाई गुजर, सुनताबाई गुजर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव रोहिदास वानखेडे। या आम्ही SP साहेबांना निवेदन आणण्यासाठी आम्ही सगळ्या गली नंबर 5चे व्यक्ती व स्वतः मी मोवाडेकर माझे प्रेम संबंधित व्यक्ती त्यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यात आलेलो आहे। निवेदन देण्याचं कारण असं आहे, आता गली नंबर 5 घड्याळवाडी मस्जिद समोर राहणारे व्यक्ती वारंवार महिन्यात 3 महिन्या म्हणजे 1 महिन्यापासून कमीत कमी यांच्या 3 वेळेस यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि खोट्या गुन्ह्याचे कारण नाव टाकण्याचे धुळे शहरात भरपूर वर्षापासून चालू आहे, आता पण चालत आहे। काही राजकीय दबावामुळे या खोट्या गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर SP साहेबांना आम्ही निवेदन असं देण्यात आलेलो आहे, आता जे 15/2/2026 रोजी जो पहिला गुन्हा झालेला आहे, तर हे जे नावं मी तुम्हाला सांगतोय, आकाश गुजर, चेतन गुजर, मयूर गुजर व मंगल गुजर यांच्या विरुद्ध परस्पर खोटा गुन्हा दाखल होत आहे। त्यानंतर दुसरा गुन्हा झालेला आहे तुमचा 2 मार्च 2026 चॅप्टर केस झालेली आहे, त्याच्यात सुद्धा खोटा गुन्हा त्यांचं नाव घेतलं गेलं, जे नावाचं मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे। आणि आता 3 दिवसापूर्वी 26/5/2026 रोजी सुद्धा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही झगडा लहान पोरांची झालेली आहे। ही झगडा ॲडलप मनोहर टाकीजच्या समोर झालेली आहे, ज्याच्यात आम्ही SP साहेबांना पॅन्ड्रॉइड सहित CCTV सहित आम्ही पुरावासहित आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी ते आलेलो आहेत। तर या खोट्या गुन्ह्याचं कारण काय याचं SP साहेबांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने निर्णय दिला पाहिजे की याच्या पुढे असं कोणीही काय राहिलं तर जो झगडा असेल, झगड्यामध्ये जे पण असतील ज्यांचे बी CCTV मध्ये त्यांचा चेहरा दिसत असेल त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। जर या खोट्या गुन्ह्याचं कारवाई जर आम्ही दिला आलेलो नसतो तर हे नावं घेऊन आम्ही सगळे परिवार व्यक्ती आलो नसतो। तर या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्यांचं जे नावं परत मी तुम्हाला सांगू इच्छितो, आकाश गुजर, चेतन गुजर, मयूर गुजर व मंगल गुजर, काही झालं तरी या लोकांना टार्गेट केलं जातं आणि हे लोक त्या ठिकाणी राहत पण नाही। जर हे लोक जर तुम्हाला CCTV मध्येच असेल तर SP साहेबांनी सखोल या गोष्टीची त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। आम्हाला तर काय वाटत नाही, आम्ही पुराव्यासहित या गोष्टी बोलत आहोत, कुठल्याही हवेमध्ये आम्ही गोष्टी पसरवत नाही आहोत। तर त्यासाठी पोलीस प्रशासनाला व SP साहेबांना आमचं हे निवेदन आहे हात जोडून की त्यांनी या गोष्टी चौकशी करा आणि आम्हाला न्याय मिळावा। आमचे पोरं सगळे शिकणारे आहेत, कोणीही त्या गुन्हे क्षेत्रात त्यांनी जाऊ नये। तर या राजकारणी काही दबावांमुळे पोलिसांनी सुद्धा दबाव पडू नये, नाही तर आम्ही भविष्यात येणाऱ्या काही दिवसात SP साहेबांनी काही पाऊल नाही उचलले तर आम्ही सगळे मिळून तीव्र आमरण उपोषण आम्ही करू अशी मी मागणी करतो। दादा ते नाही सांगू शकत। आता कोणी चोर करून गेलं तर आपण सांगू नाही शकत ना की मी चोर आहे असं। तर चोरला सापडायचं पोलिसांचं काम आहे, आम्ही काही साधारण नागरिक आहोत, आमचं काम आहे पोलिसांकडे नाही मागणं। लहान पोरांचं एकही 18 वर्षाच्या पोरी नाही आणि त्याच्यामध्ये लग्न झालेले या पोरांचं नाव येतं। मग यांनी कामं करावं का झगडे करावं? कामं केले तर मग पैसा नाही, पैसे केले तर मग असं केस म्हणजे पैसा बी जातो, वेळ पण जातो, टाइम पण जातो, परिवार पण परेशान होतात। राजकीय व्यक्ती कोण आहे, वारंवार त्यांच्यावर का गुन्हा दाखल होता कोण आहे? मग आता हे पोलीस प्रशासन करायचं काम आहे। आपण ते नाव डायरेक्ट आम्ही सांगू शकत नाही ना।
आता आम्हाला पण काही गोष्टी करायचं सांगायचं तर कोणी नाव कोणाचं नाव सांगू शकतं, पण आम्ही कोणाचं नाव सांगितलं म्हणजे याचा अर्थ थोडी की तो समोरचा व्यक्ती गुन्हेगार आहे. हे पोलीस प्रशासनाचं काम आहे की काय खरं आहे काय खोटं आहे.